आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण इथून उडी मारून नाही रुद्र, खाली ये तू. रुद्र सर का असे करताय? प्लीज नका ना स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ प्लीज. गौरीजी का काळजी करताय तुम्ही एवढ्या? तुम्ही आता माझ्याशी लग्न करणार नाही आहात ना? मग माझ्या जीवाला काही होणार नाही. इथून उडी मारली तरी. रुद्र, अरे नंदाई तू का घाबरतेस एवढी? तुमच्या सगळ्यांचा पत्रिकेवर विश्वास आहे ना? मग काही होणार नाही मला. गौरीजींनी तर आता लग्न करायला पण नकार दिलाय. मग तुमच्या पत्रिकेनुसार जे होतंय ते होऊन जाऊ दे. तुमचा विश्वास आहे ना पत्रिकेवर? रुद्र पास झाला आता. रुद्र, अरे बाबा ऐक ना रे. हे बघ तू असं काही करणार नाहीये. मी वर येतोय. नाही, कोणी वर येणार नाही. फक्त गौरीजी वर येतील. मला बोलायचं त्यांच्याशी. गौरी तू प्लीज जा आणि समजावं अगं त्याला. मला माझा मुलगा हवाय. तुझा बाळा. आणि त्याला जर काही झालं ना तर तूच कारणीभूत असशील, लक्षात ठेव. रुद्र सर, अहो काय हट्टीपणा आहे हा? का त्रास देताय सगळ्यांना? मी त्रास देतोय सगळ्यांना? मग मला त्रास होतोय त्याचं काय? तुम्हाला त्रास होतोय त्याचं काय? गौरीजी तुमचा विश्वास आहे ना पत्रिकेवर? पत्रिकेतल्या दोषामुळे माझ्या जीवाला धोका आहे म्हणून तुम्ही लग्न मोडलत ना? मग आता कसला आलाय धोका? मारू देत ना मला उडी. रुद्र सर, का परीक्षा बघताय माझी? तुम्हाला काही झालेलं नाही सहन करू शकत मी. नाही बघू शकत. शॉक लागून तुम्ही कोसळला होतात ना, तेव्हा काय अवस्था झाली होती माझी कसं सांगू मी तुम्हाला? तुम्हाला काही झालं असतं ना तर त्या क्षणी जीव सोडला असता मी. रुद्र सराव कात्रीत सापडले मी. तुमच्याशी लग्न न करणं त्रास देतच आहे मला, पण तुमच्याशी लग्न केलं तर कायम तुमची काळजी वाटत राहणार. मला गमवायचं नाहीये रुद्र सर तुम्हाला. प्रेमात शेवटी दोघं एकत्र राहणं महत्वाचं नसतं. दोघे कुठेही असू त्यांच्यात प्रेम टिकून राहणं महत्वाचं असतं. रुद्र सर, मी तुमच्याजवळ नसले ना तरी कायम तुमच्यावर प्रेम करत राहीन. कायम. पण मी हे लग्न नाही करू शकत. गौरीजी तुम्हाला काय वाटतं? मी तुमच्याशिवाय जगू शकतो? गौरीजी तुमच्याशी लग्न करून पत्रिकेतल्या दोषामुळे मी कदाचित मरेन, पण तुमच्याशी लग्न नाही झालं तर मी नक्की मरेन. सात महिन्यापूर्वी मी एकदा मेलोय तुमच्याशिवाय. आता पुन्हा गेलात तर गौरीजी हा श्वास चालू आहे तो फक्त तुमच्यामुळे.
आणि जर तुम्ही मला सोडून गेलात तर हा कायमचा थांबेल. गौरीजी, मी नंतर मरणार असेल तर आत्ताच उडी मारून मरू दे ना मला. गौरीजी, तुमच्यामुळे जीव धोक्यात नाही गेलाय तर जीव वाचलाय. पण तुमची आई नंदाई त्यांना. नंदाई, मुलगा की पत्रिका? अरे काय विचारतोस तू हे? मला तूच हवा असणार ना. रेवती, अगं भविष्यात काय व्हायचं असेल ते नंतर घडेल, पण भविष्याच्या भीतीपायी आपण रुद्रला आजच गमावून बसू. रुद्र, गौरी, आमची सगळ्यांची तुमच्या लग्नाला परवानगी आहे. आता कसला विचार करताय गौरीजी? मी फक्त तुमचा आहे. तुमच्या सोबत राहून मला जे काही होईल ते मंजूर आहे मला, पण मी तुमच्यापासून लांब नाही राहू शकत. आता कसला विचार करताय? आणि जर देवाने जगायला कमी वेळ दिला असेल तर तो वेळ मला तुमच्या सोबत घालवायचा आहे. काय इतकं प्रेम करता माझ्यावर? कशी भरपाई करू तुमच्या प्रेमाची? प्रेमाची भरपाई प्रेम करूनच करता येते गौरीजी. आणि तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर, आणि माझं तुमच्यावर प्रेम काय आहे हे सांगायला हा जन्म पुरणार नाही. मी पुढच्या जन्मी सांगेन. I love you, Gauriji. I love you forever. आई, माझ्यावर कुठलंही संकट आलं तर मी त्याचा सामना करू शकते, पण ते संकट माझ्या सौभाग्यावर आलं तर मी काय करू? कसल्या धर्म संकटात सापडले मी? रुद्र सरांवरच्या प्रेमामुळे गोंधळून गेले मी. सावित्रीने सत्यवानाचे प्राण खेचून आणले होते, पण मी तर एक साधी मुलगी आहे ग. मला कसं जमेल? आज माहिती नाही तुझ्या कृपेने कुठून बळ आलं माझ्यात आणि रुद्र सर वाचले, पण नशिबाने अशी साथ पुन्हा नाही दिली तर रुद्र सरांवर कुठलंही संकट आलं तर त्यांची ढाल बनून उभी राहीन मी. पण माझी ताकद कमी पडली तर, माझं प्रेम त्यांचं रक्षण करायला पुरेसं नाही पडलं तर? आई, संकटांची लढण्याचं बळ देण्यापेक्षा ती संकटच त्यांच्या मार्गातून काढून टाक बरं. तू माझी हवी ती परीक्षा घे, पण रुद्र सरांच्या आयुष्याशी खेळू नकोस. रुद्र सर सर्वस्व आहेत माझे, नंदाईंचे, त्यांच्या आईंचे. त्यांचं रक्षण कर, एवढंच मागणं आहे माझं.
गौरी गौरी मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, पण तू जे मागतेस ते कसं देऊ मी तुला? दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस हा तर सृष्टीचा नियम आहे, तो कसा बदलेल? दुःखाच्या वाटेला दुःखाचे अडथळे येतीलच, तरच समतोल साधला जाईल, पण त्या दुःखातून मार्ग काढायची शक्ती मी तुला देईन. आणि तो मार्ग मला नाही सापडला तर तुझ्या मागे सहस्त्रभुजांची शक्ती घेऊन मी उभी असेन. गौरी तू तुझ्या प्रेमाशी प्रामाणिक राहून माझ्यावर श्रद्धा ठेवून राहा. मी तुझ्यातच आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात ही तुझी शक्ती होईल. चला, प्लॅन नंबर 168 सुद्धा फेल. खरं तर ना रेवती आंटी, ह्या छोट्याशा वहीत मावणार नाही. आपण भिंतीवर लिहून ठेवलं पाहिजे तुझे फसलेले प्लॅन्स. काय म्हणतेस? सुमित, मस्करी करतोस माझी? मस्करी? मी मस्करी करतोय? मस्करी तूच करतेस तुझी स्वतःची. काहीतरी फडतूस प्लॅन्स बनवतेस आणि मग रुद्र आणि गौरी ते उधळून लावतात. मी फक्त हिशोब ठेवतो एवढंच. सुमित, माझ्यावर आवाज चढून काय होणार आहे? ज्यांच्यावर चढवायचं त्यांच्यावर तू नाही चढवत, कारण ते तुला जमणार नाही. आता काय, आता गेलं हातातून आपल्या सगळं. आता मेहंदी होईल, हळद होईल, लग्न लागेल, हनीमून सुद्धा करतील, पण आपण काहीच नाही करू शकलो. खरं तर ना तुझ्या प्लॅन्स मध्ये अडकून बसलो मी, म्हणून माझ्या हातातून सगळं गेलं. आता आपण फक्त बँड वाजवू शकतो. नको, कशाला? बँड तर आपलाच ऑलरेडी वाजलाय. सुमित, बास. आता एक शब्द जरी पुढे बोललास तर काय? तुझ्याच्याने काहीच होत नाहीये. आता आपल्या हातून गेलं सगळं. चला, अशा प्रकारे रेवती पैठणकरांची
सत्ता मिळवण्याची कहाणी निष्फळ संपूर्ण. एवढं सोपं नाहीये. माझ्या कहाणीचा शेवट मीच लिहिणार. आईचं ऐकायचं नसतं ना, म्हणून हे सगळं झालं. आई, तू पार्टनरला रागवू नकोस. मी रागवलीये आणि समजवलं पण. गौरीजी, थँक्यू. तुम्ही नसतात तर मी. पण तुम्हाला हे सुचलं कसं? देवीची कृपा. दुसरा काही विचारच नाही आला डोक्यात. माझं प्रेम जाऊ दिलं नाही. रुद्र सर, हे लावायचं होतं. मी लावेल. काय हे? देवीचं कुंकू आहे. काय झालं बाळा? गेलं झुमतंय. हा? काय झालं? घातलंस की काय? बिट्टी, अगं थांब बरं. हे बघ, डोळे चोळू नकोस, त्रास होणार तुला. मला दिसत नाही. दिसत नाही. नाही, काही नाही, काही नाही होणार. शांत थांब बरं, थांब. बाळा, चोळू नको. बिट्टी, रुद्र सर, हिला डॉक्टरकडे घेऊन जायचं का आपण? गौरीजी, तुम्ही घाबरू नका. अचानक डोळ्यात बोट गेले म्हणून ती घाबरली. रुद्र सर, अहो तिला दिसत नाही. अहो, तिच्या डोळ्याला काही झालं तर? काही होणार नाही. बिट्टी, बाळा घाबरू नको. हे बघ, डोळा नाही चोळायचा. इकडे बघ, इकडे बघ. शांत शांत. मी काय बोलतो ते ऐक फक्त. डोळे मीट. हा, हळू. काही नाही झालं डोळ्यांना. शांत. पटकन बरे होणार तुझे डोळे. हा, आता मी फूक मारतो. हा, आता बरं वाटतंय? आता हळूहळू डोळे उघडे बघू. दिसतंय आता? हो. बिट्टी, असा आगाऊपणा करायचं नाही बाळा. काळजी वाटते ना. मला मिळालं, माझं शस्त्र मिळालं. बिट्टीसाठी जीव टाकतात ना दोघं. मग बिट्टी त्यांना जर एकत्र आणू शकते तर दूरही करूच शकते. रुद्र, काही झालंय का बिट्टीला? तुम्ही दोघे एकदम काळजीत दिसताय. बिट्टीच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं, दिसत नव्हतं तिला. पण आता ठीक आहे. गौरी, भीती वाटली असेल ना ग तुला? साहजिकच आहे. आपल्या बाळाला काही झालं की भीती वाटतेच, काळजीही वाटते. तुला वाटत असेल ना मी अशी कशी वागते? नाही रेवती मॅडम, तुम्ही आई आहात.
तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, मी समजू शकते. हो, पण त्याही पेक्षा प्रेम जास्त आहे माझं रुद्रवर आणि त्याचं तुझ्यावर. मला त्याच्या आनंदापेक्षा बाकी काही नको. अरे हो, मी ऐकलंय बिट्टीकडे मॅजिक आहे. हो ना बिट्टी? हो, बिट्टीचा मॅजिक. अरे वा, मग आता तर प्रश्नच उरत नाही. चला आता सगळं मनासारखं होणार. बिट्टी, मेहंदी काढूयात ना? अगं हो की नाही? चला मेहंदी काढूया. हो अगं, आता तुझ्या पार्टनर आणि आईचं लग्न आहे, मग मेहंदी असायला हवी की नको हातावर? चल गौरी, जयालाही बोला. हो. आता बिट्टीचं मॅजिक माझ्यासाठी काम करेल. गौरी, तू काहीही कर, रुद्रच्या नावाची मेहंदी तुझ्या हातावर नाही रंगणार.